शकता थोडासा पाय पूर्ण खाली. रिक्षा इथं एक साईडला दरी आहे पण एवढं तर नमस्कार मित्रांनो, मी विजय शितोळे, तुम्ही स्वागत होतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही काल आलतो कलवंती ग्रुपला. काल नाईट ट्रेक केला प्रबळ माचीपर्यंत आणि तिथं स्टे केला होता. तर आणि आम्ही आज सकाळी ट्रेक चालू केला चार वाजता. तर आम्ही कलवंती सर केला एक 8-9 वाजेपर्यंत केला आणि आता उतरतो आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा. थँक्यू. तर तो बघू शकता ते बाबा ठीक आहे. थँक्यू बाय. तर मित्रांनो बघू शकता स्टार्ट झाला आहे पॉईंट. तिथून या रस्सीला पकडून जायचं आपल्याला. हा मित्र आपल्या सोबत आला इथपर्यंत खालून ते वरपर्यंत. आणि तर मित्रांनो बघू शकता चला असे रिक्षा इथं एक साईडला दरी आहे पण एवढं काय वाटत नाही मित्रांनो, तुम्ही सेफ्टी घेऊन आला तर. आम्ही चाललो हॅलो भाई. हे बघू सगळं पहाटेची चढाई ऑन कलावंती. हाय गाइस, कैसे आप लोग? So it's me Tanveer. So it's like I got a channel known as Creative Channels. You can type Creative Channel Ratangad. ये भाई मेरा लिंक डाल देंगे and you can just see my content if you're free and you can like, share and subscribe. और भाई भी बहुत मेहनत करते हैं, इनको भी प्यार दिखाइए. हम भाई यू कैन सी द ब्यूटीफुल व्यू बिहाइंड. हम लोग किधर चढ़ रहे बिकॉज ऑफ कुछ दिख रहा नहीं है, इसके लिए हम लोग शो नहीं कर पा रहे. ये ट्रैक के लिए बहुत मेहनत करना पड़ता है, जब जाके ये सब पॉसिबल होता है. ये खतरा आपके लिए मोल लिया जाता है. तो आप प्लीज चैनल को भाई के जाके सब्सक्राइब कीजिए, मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और ऐसी हम लोग इन्फॉर्मेटिव वीडियो और बनाते रहेंगे. ये हो सकता है ये जो था ट्रेलर था, बस पिक्चर ही बाकी मेरे दोस्त. हे आता फक्त ट्रेलर होता, हे बघू शकता पुढे. बाहेर आहे. राइट साइड बस आराम से टिकट क्या प्रॉब्लम है? कैसा लग रहा है आपको? Feeling experience, nice view, awesome. Such a nice view. Let's go. Come on. Yeah. कशाला सपोर्ट पाहिजे? ब्लॉगर आहे सर. जाऊ डायरेक्ट वर जाता नॉनस्टॉप. मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास पाहायला गेला असता फारसा काही भेटत नाही, परंतु
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आजूबाजूच्या घाटवाटांवर व किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा टहळणी बुरुज म्हणून उपयोग केला जात असे. हे बघू शकता एवढ्या वरी कसं करतोय. चल चल पाडते बाबा आम्हाला पण. मित्रांनो, या किल्ल्याची उंची सुमारे 2500 फूट असून आणि याचे मुख्य आकर्षण म्हणजे याच्या 80 अंशाच्या कोनात कोरलेल्या व 1.5 फूट उंचीच्या चित्तथरारक पायऱ्या होय. हे बघू शकता मामा चित्तथरारक पायऱ्या. आपण चाललो राईट साइड पे समजा दुकान उघडायच्या आधीच चाललो आपण. हा ना, आणि त्यांच्याकडे काय सेफ्टी शूज पण नसतील स्लिपरवर येतात ते. हा ना, तर बघू शकता थोडासा पाय चुकला खाली. आज हम लोग सबसे खतरनाक जगह चढ़ रहे हैं. दुनिया का सबसे खतरनाक जगह. यूट्यूब पे बहुत ट्रेनिंग थंबनेल है, दुनिया का सबसे खतरनाक किला. यस, ऐसा कुछ नहीं है लेकिन भाई खतरनाक है लेकिन क्या सपोर्ट नहीं है की वजह से नॉर्मल हो गया. एक बेहतरीन गाइड बनेगा आगे जाके. किधर बस वही. हे बघू शकता ते गावातली वरी चढवणे पोर रस्सीने चढत ते आता चालू आमच्या मागोटी. त्यांच्याकडे काय सेफ्टी शूज वगैरे काही नाही. काय नाही नॉर्मल स्लीपर. एन्जॉय करा आपण आले आपण 35 मिनिट की हम इधर के मतलब नहीं फोटो वगैरह नॉन स्टॉप असलं तर आपण टॉपला 100%. थोडं पाय आहे ट्रेकिंगला असं परमिशन जाऊ शकतो. चला नॉन स्टॉप गेले वरती ते बघू शकतो माझा गुडघे एवढं पाय काही टेन्शन नाही एवढं आहे. मित्रांनो, तुम्ही या गडापर्यंत पोहोचाल कसे तर कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे पुणे मुंबई हायवे जोडला जातो तिथे शेवण फाटा आहे. शेवण फाट्याहून तुम्हाला रिक्षाने ठाकूरवाडी या गावामध्ये यावे लागेल. तेथून साधारणतः 250 ते 200 रुपये 10 लोकांचे भाडे घेतले जातात. आईला फोन केलेला का? हो, वाटतं का इथं पण रेंज म्हणजे रेंज इथं पण आहे इथं. हॅलो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या गडावर जायचे असेल तर तुम्ही आम्ही ज्या ग्रुपसोबत गेलतो त्या ग्रुपसोबत जाऊ शकतात. त्यांच्या ग्रुपचे नाव म्हणजे सह्याद्री संजीवनी.
यांच्या ग्रुपमध्ये अतिशय एक्सपर्ट गाईड्स व टीम लीडर्स आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण. थोडासा राग आहे, 5 मिनिटाचाच आहे. तर मित्रांनो पोहोचलो आपण वरी. वरचा स्पॉट आहे, तिथं रस्त्याने चढतो. 2 मिनिटं. आणि हा मागं बघू शकता आपला व्ह्यू. अशक्य सुंदर सह्याद्री. येत आहेत ते खालून. हा रोप घेऊन येतात आपण त्या रोप पर्यंत आधी पोहोचलो वरी. हे बघू शकता. तुम्हाला आणि तो व्ह्यू तो वरचा. इथून बघ, इथून अनडिस्टर्ब अनरेस्ट्रिक्टेड व्ह्यू आहे. सगळं फॉग फॉग इकडं. सीन कसा भारी येतोय. तर मित्रांनो बघू शकता, हे रोप वगैरे घेऊन आलेत. आपण यांच्या आधी येऊन पोचलो वगैरे. तुमचा व्हिडिओ पाया छेटा इथून ना भाई. चल मित्रांनो वरी पोचलो आपण. पापला हे बघू शकता. फायनली आपण कलावंतीच्या कलावंतीच्या टॉपला आहे मित्रांनो, बघू शकता. गुड जॉब. पोचलो वरी आपण. यस या. आता महाराजांच्या इथे जायचं. आपण मागच्या वर्षी हा ट्रॅक पूर्ण अर्धा सोडला होता. हे आता आपण यावर्षी पूर्ण केला आहे, ते पण भर उन्हामध्ये. हे बघू शकता. आणि गेल्या वर्षी उन्हातच आपला ट्रेक कॅन्सल झाला. ते बघू शकता महाराजांची मूर्ती. किती भारी वाटतं. बिना रस्सी के चला बंदा. थैंक यू भाई. कैसा लगा ऊपर आके? एकदम वो गजब, भी बिना रस्सी के. बहुत मजा आ गया. महाराष्ट्र रस्सी. हे बघू शकता महाराजांची मूर्ती. इकडे महाराज चमकता सूर्य त्याचा रान. अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कैसा लग रहा है विजय इधर आके? बढ़िया भाई. और लास्ट टाइम आधे से गया था मैं इधर आके. क्या कैसा क्या इंसिडेंट क्या होता हमें प्लीज बताइए. धूप बहुत थी. अरे यार. और ट्रैक कितने बजे चालू किए थे? 3 बजे. अरे यार. तो आधे में हमने कैंसिल किया था. तो इस साल फिर से आए और कामयाब हो गए आप अपने मकसद में. तो महाराज को देख लिया आपने, और क्या चाहिए जिंदगी. क्या चाहिए. क्या चाहिए. महाराज है, इतना सारा सह्याद्री की खूबसूरती है, और क्या चाहिए लाइफ में. सही बात है. ये जो खूबसूरती है ये फॉग ने ढक दिया है, वरना और बेहतरीन हो सकती है. मित्रांनो, कलावंतींच्या टॉपवरून दिसणारा परिसर म्हणजे या दुर्गावरून भोवताली असणारा माथेरान व प्रबळगड, विशाळगड, पेपचा किल्ला आणि चंदेरी
मुंबई शहर ही तुम्ही सहज बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, सह्याद्री संजीवनी सोबत आलेला आपला टीम लीडर मयूर त्याने महाराजांबद्दल अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. कल्याणची स्वारी होती. तत्पूर्वी शहाजी महाराजांकडे पण हा किल्ला होता, पण जेव्हा कल्याणची स्वारी झाली 56च्या दरम्यान तेव्हा महाराजांनी हा किल्ला परत डागडुजीसाठी घेतला. म्हणजे हा प्रबळगड हा जो आहे तो ह्या किल्ल्याचा फक्त एक भाग आहे. खरा किल्ला तो हा प्रबळगड जो किल्ला आहे. तर महाराजांनी 56च्या दरम्यान ह्याची एक डागडुजी केली. तदनंतर जेव्हा पुरंदरचा तह आपल्याला माहिती असेल 1664ला जो कोणाबरोबर झाला, कोण सांगू शकाल? मिर्झाराजे जयसिंग. बरोबर, मिर्झाराजे जयसिंग बरोबर झालेला. तर तो तह म्हणजे महाराजांची एक प्रकार माघार नव्हती. एक म्हणजे ना म्हणतो त्याला एक ना तंत्र युद्धाचा एक प्रकार म्हणू शकतो किंवा काय, कारण महाराजांनी 23 किल्ले देताना पण भरपूर डोकं लावलेलं. हा काय 33 किल्ले. हा ते देताना त्यांनी काय केलं की आता सिंहगड सारखा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचे 2 भाग केले. म्हणजे खंदगड नावाचा एक किल्लाच येतो. गेला असेल सिंहगडला तुम्ही, खंदगडा वगैरे ऐकला असेल. त्या खंदगडाला पण एक किल्ला दाखवला, सिंहगड एक किल्ला, माहुली म्हणून एक किल्ला आहे तिकडे, त्याला भंडारदुर्ग, पळसदुर्ग अशी एक किल्ल्याचेच भाग आहेत. मग त्याला पण 3 किल्ले दाखवले. अशी एक महाराजांची स्ट्रॅटेजी केली. तसंच प्रबळगड हा पण किल्ला, त्या किल्ल्यांमध्ये जे किल्ले होते त्या किल्ल्यांमध्ये हा पण किल्ला होता. त्यामुळे तुम्ही बघू शकता, म्हणजे सांगू शकता की याचं महत्व किती होतं. कारण हा किल्ला ज्याच्या ताब्यात होता त्याला उत्तर कोकण म्हणजे हा जो मुंबईचा वरचा जो भाग आहे पालघर वगैरे तो, आणि दक्षिण कोकण त्याच्याबरोबर हा मिडला पनवेल जो एरिया आहे ना तो, त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्व त्या काळात भरपूर होतं. त्याच्यानंतर मग तो 64ला जो तह झाला त्याच्यानंतर 70ला परत महाराजांनी हा किल्ला, 70ला एक म्हणजे त्यांनी जेवढे किल्ले दिलेले त्याच्या दुप्पट. म्हणजे आता तो एक तुम्हाला गंमत सांगतो, 64 आणि 70 म्हणजे 6 वर्षाचा वेळ असेल. 6 वर्षात 23 म्हणजे 64ला महाराजांनी 23 किल्ले दिले सर्वांना माहिती आहे. पण हे फार कमी जणांना माहिती आहे, 70ला महाराजांकडे जवळजवळ 350 किल्ले होते. म्हणजे 6 वर्षात एवढा डॅमेज कंट्रोल भरून परत प्लसला गेलेले. म्हणजे कोणी सांगू शकतो 64 त्या काळात जर कोणी अभ्यास करतो 64ला कोणीही म्हणलं, ज्याला माहिती आहे थोडंफार कळतं, संपलं. म्हणजे महाराजांचं अस्तित्व तिकडे 64ला खरं तर संपलेलं. तिथून 70 पर्यंत पुढे राज्याभिषेकाला ते म्हणजे हार्डली किती 10 वर्षाचा हे राहिला. 10 वर्षात ते म्हणजे पूर्ण सह्याद्रीचे स्वामी झाले. म्हणजे जिथं जो माणूस संपण्याची हे होती, सर्व मुघल वाट बघत होते, इंग्रज म्हणजे पाच पाचशा सर्व वाट बघत होत्या. पण त्यांनी एवढं म्हणजे त्या 10 वर्षात म्हणा किंवा ते 6 वर्षात बॅकअप केलं. ही गोष्ट करत नोटीस करण्यात आली. तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ इथं थांबवत आहे. आता आपण कलावंती सर करून आलो आहे आणि एकदम व्यवस्थित आलो आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि तुमच्या महत्त्वाच्या कमेंट आपल्या चॅनल खाली नक्की द्या. थँक्यू.